माणसाने माणसासारखं वागावं ही साधी शिकवण देणारा आणि हातात धनगरी काठी घेऊन लाखो भक्तांच्या आयुष्यातील अंधार दूर करणारा एक मेंढपाळ. आपण म्हणतो देव माणसात असतो, पण देव नक्की कसा दिसतो आणि तो आपल्यासारखा जगतो का? कोल्हापूर जिल्ह्यातल्या आदमापूरच्या मातीत गेल्यावर या प्रश्नाचं उत्तर मिळतं. तिथं एक नाव घुमतं, श्री संत बाळूमामा. एका सामान्य धनगर कुटुंबात जन्मलेला हा मुलगा संपूर्ण महाराष्ट्र आणि कर्नाटकचा संत मामा कसा झाला? त्यांच्या आयुष्यातले हे चमत्कार नक्की काय होते आणि आजही त्यांच्या नावाने भंडारा का उधळला जातो? आजच्या व्हिडिओमध्ये आपण बाळूमामांचा हाच आध्यात्मिक प्रवास जाणून घेणार आहोत. नमस्कार, सांगतोय लीलाधर, लक्षपूर्वक ऐका कृपया माहितीसाठी. बाळूमामांचा जन्म 3 ऑक्टोबर 1892 रोजी झाला. बेळगावातल्या चिक्कोडी तालुक्यात अक्कोळ नावाचं एक छोटं गाव. मायप्पा आणि सत्यवा या पती पत्नीच्या पोटी बाळूचा जन्म झाला. त्यांना 2 मुले होती, पण हा मधला बाळू मात्र जरा वेगळाच होता. इतर मुलांसारखाच तो खेळत नसायचा, तो शांत असायचा, एकांतात राहायचा, कोणाशी जास्त बोलायचा नाही. आई वडिलांना वाटायचं हा आपला मुलगा असा विचित्र का वागतोय. त्यांना त्याची काळजी वाटू लागली. बाळूने संसारात लक्ष लागावे म्हणून वडिलांनी त्यांना गावातील चंदूलाल शेठ जी जैन यांच्याकडे कामाला ठेवलं. काम काय तर त्यांच्या घरच्या बकऱ्या राखणं. पण बाळू तिथेही वेगळेपण दाखवत होता. उन्हातानात बकऱ्या चारताना बाळू चक्क बाबळीच्या काटेरी झाडावर गादी असल्यासारखा झोपायचा. ज्या काट्यांनी आपल्याला भीती वाटते त्या काट्यांवर तो निवांत टेकून बसायचा. 20 वर्षाच्या बाळप्पा पुढे लग्नाचा प्रस्ताव ठेवला गेला. त्यानं त्याला नकार दिला. त्यांची इच्छा नसतानाही बहिणीच्या सत्यवा नावाच्या मुलीशी त्यांचा विवाह झाला. घरातील इतर मुले लहान असल्याने ते बाळप्पाला मामा म्हणू लागले. तेव्हापासून बाळप्पाचा बाळूमामा झाला. नंतर ते स्वतंत्र मेंढपाळाचा व्यवसाय करू लागले. काटेकुटे, ऊन वारा पाऊस याची पर्वा न करता सतत बकऱ्यांसोबत भटकू लागले. या भटकंतीत त्यांना वाचा सिद्धी लाभली असं म्हणतात. आपल्या वाणीतून दिलेल्या उपदेशाने त्यांच्या आचरणाची ख्याती पसरू लागली. बाळूमामा दिसतात कसे असं सांगायचं झालं तर समोर उभी राहते एक उंचपुरी, सावळी देहयष्टी. अंगात पूर्ण बाह्यांचा शर्ट, डोक्यावर रुमाल, स्वच्छ धोतर, पायात चामडी चपला आणि हातात एक मजबूत धनगरी काठी. बाळूमामा मराठी आणि कानडी या दोन्ही भाषा उत्तम बोलायचे. पण जेव्हा ते खेड्यातल्या लोकांशी बोलायचे तेव्हा त्यांची भाषा पूर्णपणे गावठी असायची. हीच त्यांची खासियत होती. ते लोकांशी त्यांच्या भाषेत संवाद साधायचे. बाळूमामांच्या आयुष्यातला विरक्तीचा क्षण हा खूप मोठा होता. एकदा त्यांची पत्नी सत्यवा गरोदर असताना मामा बकऱ्यांचा तळ घेऊन कापशीला गेले होते. मामांनी सासूला त्यांच्या पत्नीला एक रिंगणात राहण्याची, बाहेर न जाण्याची सक्त ताकीद दिली गेली होती. पण दुर्दैवाने पत्नीने ती आज्ञा मोडली आणि तिचा गर्भपात झाला. या घटनेने मामा खूप दुखावले गेले आणि त्यांनी संसाराचा त्याग केला. त्यानंतर त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य मेंढ्यांसोबत जंगलात घालवलं. बकऱ्यांसोबत भटकताना त्यांना वाचा सिद्धी लाभली असं म्हणतात. यामागे एक रंजक कथा सांगितली जाते. भर उन्हात मामा एक खोल विहिरीत पाणी काढायला उतरले. बाहेर येताच त्यांना 2 जटाधारी बैरागी दिसले. त्यांनी पाणी मागितलं. मामांनी त्यांना तृप्त केलं. त्या बैराग्यांनी मामाला आशीर्वाद दिला की तू जसं बोलशील तसं घडेल. पण खरंच त्यानंतर मामांच्या मुखातून जे निघायचं ते सत्य व्हायचं. पण मामांनी या शक्तीचा वापर स्वतःसाठी कधी केलाच नाही. त्यांनी लोकांच्या मनातील अंधश्रद्धा आणि वाईट विचार दूर करण्यासाठी याचा वापर केला. ते कधी भक्तांना ओढायचे, कधी शिव्या द्यायचे, पण त्यामागे त्यांना सन्मार्गाला लावण्याचा त्यांचा उपदेश असायचा. 74 वर्षांचं आयुष्य बाळूमामांना लाभलं. 4 सप्टेंबर 1966 रोजी त्यांनी आदमापूर येथे समाधी घेतली. गंमत म्हणजे मामांना खरी प्रसिद्धी त्यांच्या समाधीनंतर जास्त मिळाली. आज टीव्ही मालिका, सोशल मीडिया आणि चित्रपट यामुळे बाळूमामांची कीर्ती घरोघरी पोहोचली आहे. दर अमावस्येला आदमापूरमध्ये भक्तांचा महासागर लोटतो. तिथे भव्य मंदिर आहे. त्याचं दगडी कोरीव काम पाहण्यासारखं आहे. मामांची प्रसन्न मूर्ती पाहिल्यावर भक्तांचे हात आपोआप जोडले जातात.
आज केवळ आदमापूरच नाही तर महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या कानाकोपऱ्यात मामांची शेकडो मंदिरं उभी राहिली आहेत. देवस्थान समिती आणि आदमापूरचे ग्रामस्थ मिळून मामांचा वारसा चालवत आहेत. गुढीपाडव्याचा भंडारा उत्सव असो किंवा ऑक्टोबर मधला त्यांचा जन्म सोहळा, तिथे लाखो लोकांना अन्नप्रसाद दिला जातो. बाळूमामांच्या नावानं चांग भलं हा जयघोष जेव्हा हवेत घुमतो तेव्हा एक वेगळीच ऊर्जा पाहायला मिळते. शेवटी एकच गोष्ट महत्वाची, बाळूमामांनी कधी स्वतःला मोठं देव मानलं नाही. त्यांनी नेहमीच सांगितलं की माणसाने माणसाशी प्रेमाने वागावं, खोटेपणा सोडून सत्याची वाट धरावी. आजही त्यांच्या मेंढ्या जेव्हा एखाद्याच्या शेतातून जातात तेव्हा ते शेतकरी स्वतःला भाग्यवान समजतात. ही मामांची खरी ताकद आहे. तुम्हाला बाळूमामांचा कोणता चमत्कार, कोणती गोष्ट सर्वात जास्त प्रभावित करते? कमेंट्स मध्ये नक्की सांगा. आणि हो, बाळूमामांच्या नावानं चांग भलं हे वाक्य कमेंट्स मध्ये जरूर लिहा. हा व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा सांगा. आणि अशाच व्हिडिओसाठी अभिजात मराठी विशेषला नक्की फॉलो आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.